ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णाबाई कविता नेहरे चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत अगदी 20 मिनिटात तयार होणारी दुधी कोफ्ता करी. दुधी भोपळा आवडत नसला तरी या पद्धतीने बनवलेली कोफ्ता करी सगळ्यांना नक्कीच आवडेल याची गॅरंटी. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य: एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा किसून घेतलेला, 4 ते 5 चमचे बेसन पीठ आवश्यकतेनुसार, एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. सर्वात आधी किसलेला दुधी भोपळा हा छान असा किसून घ्यायचा मध्यम आकाराचा. छान असा किसून झाला की त्यातले पाणी घट्ट पिळून त्यातले पाणी वेगळे करायचे. हा असा ग्रेट करून घेतला आहे मी आणि याला मी एक बाउलमध्ये ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून एक 5-1 मिनटं बाजूला ठेवणार आहे त्यातलं पाणी निघण्यासाठी. छान असं किसून घेतल्यानंतर 1 चमचा मीठ टाकून बाजूला ठेवायचं. त्याच्यामुळे त्यातलं पाणी निघून जाते बऱ्यापैकी आणि कोफ्ते असे छान आणि स्मूथ होतात. मीठ टाकल्यानंतर भोपळा पाणी सोडतो, त्यातलं पाणीही आणखी निघतं आणि त्याचे कोफ्ते छान बनतात. तर ही रेसिपी आपण फक्त 20 मिनिटात कशी बनवू शकतो याच्यासाठी काही खास टिप मी तुम्हाला देणार आहे. चला तर सुरू करूया रेसिपी. मीठ घालून ठेवले की त्याचे पाणी पिळून काढून आपण ठेवू शकतो आणि ते पाणी आपण करीसाठी वापरणार आहोत. हे मी 5 मिनिटं ठेवणार आहे. आता पण मी कोफ्त्यासाठी तयारी करूया. हे बघा याच्यामध्ये पाणी सुटले बघा मीठ लावल्यानंतर. आता मस्त आपण त्याच्यातलं पाणी घट्ट पिळून त्यातले पाणी वेगळे करूया. आणि आता सर्वात महत्त्वाची टीप: दुधीचा रस हाताने किंवा कापडातून घट्ट पिळून काढा. हा रस फेकून देऊ नका, तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. यामुळे कोफ्ते मऊ आणि चव वाढते. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहेत, तर शेवटपर्यंत नक्की बघा. यातलं हे पाणी आहे हे आपल्याला फेकून नाही द्यायचं, हे आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये नंतर वापरणार आहोत. पाणी असं पिळून काढलं की त्यात मग बटाटा ॲड करूया किसलेला, चिरलेला कांदा ॲड करूया, ठेचलेला लसूण, आलं, हिरव्या मिरच्या कट करून घेतलेला, कोथिंबीर, बेसन, मीठ चवीप्रमाणे, मीठ जरा चवीप्रमाणेच टाका, जिरे, गरम मसाला, धना जिरे पावडर, हळद, लाल तिखट चवीनुसार. लाल तिखट मी कलरसाठी टाकलं कारण आपल्या ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या पण टाकलेला आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि छान असे कोफ्ते तयार करून घ्यायचे. तुम्ही ही कोफ्ते स्टीम करूनही करू शकतात. फक्त तुम्ही याच्यात आप्पे पात्रामध्ये करू शकता कमी तेलामध्ये, किंवा तुम्ही डीप फ्राय करूनही कोफ्ते करू शकता. अगदी छान लागतात. छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि हो, हे कोफ्ते मध्यम आचेवरच तळा, म्हणजे ते आतपर्यंत शिजतील व बाहेरून सोनेरी होतील. तुम्ही स्टीम देऊन चौकोनी कटही करू शकतात. मी हे आप्पे पात्रात करून दाखवणार आहोत तुम्हाला. कमी तेलामध्ये आणि हेल्दी रेसिपी बनते. हे आप्पे पात्र मी गरम होण्यासाठी ठेवलं, त्यात तेल टाकले. गरम झालं की त्यात मी हे कोफ्ते ठेवणार आहे. आणि हो, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोफ्ते मध्यम आचेवरच तळा, म्हणजे ते आतपर्यंत शिजतील आणि बाहेरून सोनेरी होतील. हे आपले ऑलमोस्ट अर्ध्या साईडने कोफ्ते तळलेले आहे. हे बघा असे आपले कोफ्ते तयार झालेले आहे. आता आपण पटकन ग्रेव्ही बनवूया. हे कोफ्ते असेच खायलाही छान लागतात. आता आपण मसाल्याची तयारी करूया. तेल ॲड केलं आहे, त्याच्यात लसूण ॲड केला आहे आणि तेजपत्ता, कांदा, कढीपत्ता हे छान असं शालो फ्राय करून घ्यायचं. कांदा सोनेरी होईपर्यंत परतवायचा. परतून झालं तर की त्याच्या सुक्या मिरच्या टाकायच्या 4 ते 5 चवीनुसार. कलरसाठी असतात ह्या, जास्त तिखट नसतात. नॅचरल कलर छान येतो. तेजपत्ता टाकूया, काजू टाकूया, छान असं परतून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत. आणि टोमॅटो टाकूया. मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले होते मी. कोथिंबीर टाकूया, छान असा परतून घेऊ. हा आपला मसाला असा छान असा भाजून झाला आहे. तो थंड होऊन एका प्लेटमध्ये ठेवूया आणि तो थंड झालेला मसाला आता आपण ग्राइंड करून घेऊया. छान असा माहीम पेस्ट करायची आहे.
हा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकता. अगदी एक 7 ते 8 दिवस राहतो. ह्याची करी कुठल्याही भाजीमध्ये छान लागते. छान असा ग्राइंड करून घेतला. एका कढईत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया आपण मोहरी. मोहरी तडतडली की त्यात आपण जिरे ॲड करूया. जिरेही छान असे तडतडले की त्यात टाकूया हिंग चिमूटभर, कढीपत्त्याची पानं आणि छान असा तडका देऊन घेऊया. तेजपान टाकूया, ठेचलेलं लसूण, चिरलेला थोडासा कांदा, कोथिंबीर. छान असा खमंग स्वाद सुटला याच फोडणीचा लगेच. छान असं परतून घ्यायचं. हळद ॲड करूया. हे छान असं परतून घेऊया. लाल तिखट ॲड करूया चवीप्रमाणे. गरम मसाला, धना जिरे पावडर. हा छान मसाला परतून घ्यायचा, शिजेपर्यंत परतवायचा. आणि हा आपला आपण ग्राइंड केलेली ग्रेव्ही मसाला करीसाठी तो टाकून छान असा मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. छान असा मसाला परतला की त्यामध्ये आपण आपल्याला लागणार थिकनेसप्रमाणे पाणी ॲड करूया. पाणी टाकल्यानंतर आणखीन एक टिप, कोफ्ते पाणी शोषून घेतात. तर तुम्हाला ग्रेव्हीची थिकनेस कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तुम्ही त्याप्रमाणे पाणी टाका. छान आपला मसाला परतला गेला आहे. याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गरम करून ठेवलेलं पाणी आणि छान असं मिक्स करून घेईन. छान असं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही. आणि ग्रेव्हीला उकळी आली की त्यात मी चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया. आणि उकळी आली की त्यामध्ये आपण हे कोफ्ते हळूहळू सोडूया. आणि हे कोफ्ते टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही. हे हळूवारपणे कोफ्ते सोडा आणि कोफ्ते घातल्यावर लगेचच गॅस बंद करू नका. 2 ते 3 मिनटं मंद आचेवर शिजू द्या. म्हणजे प्रकारे आपली दुधी कोफ्त्याची रेसिपी तयार आहे. मौसूद दुधी कोफ्ता करी. तुम्ही ही करी रोटी, चपाती, नान किंवा भातासोबत खाऊ शकतात. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नेहमी मी बोलते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे. आणि ही कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या नवीन चवीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.